जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट नदीम खान. आपण कायद्यातील कलम 8 ते कलम 32 या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आपण NDPS कायद्याबद्दल बोलत आहोत आणि आता आपण व्याख्या विभाग आणि या यादीमध्ये अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची जी व्यवस्था केली आहे त्या पुढे जाऊ. त्यामुळे आपण अध्याय 3 बद्दल बोलू. अध्याय 3 मध्ये कलम 8 ते 14 पर्यंतच्या तरतुदींची व्यवस्था केली आहे. कलम 8 आणि 8 काय करतात? ते काही गोष्टी प्रतिबंधित करतात की तुम्हाला हे काम करायचे नाही. आणि कलम 8 तुम्ही पाहू शकता की संपूर्ण NDPS कायदा कलम 8च्या आसपास फिरतो. याला तुम्ही NDPS कायद्याचा आत्मा म्हणू शकता. कलम 8 अनेक गोष्टींना प्रतिबंधित करते की तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही. कलम 9 ते 14 पर्यंतच्या तरतुदी आहेत त्या काही या प्रतिबंधांना डायल्यूट करतात आणि काही परिस्थितीत तुम्हाला जर परवाना मिळाला असेल तर तुम्ही कलम 8 मध्ये सांगितलेल्या गोष्टी करू शकता. त्यामुळे ते नियमनकारी तरतुदी आहेत. कलम 8 ते 14 पर्यंतच्या तरतुदी आपण 2 भागांमध्ये समजून घेऊया. कलम 8 वर येऊया. जेव्हा तुम्ही नार्कोटिक ड्रगची व्याख्या वाचली तेव्हा तिथे 3 वनस्पतींची नावे वाचली. एक झाले तुमचे कॅनॅबिस वंशाचे झाड ज्यापासून तुम्हाला गांजा मिळतो. दुसरे झाले एरिथ्रोझायलन वंशाचे झाड, कोकाचे झाड, आणि तिसरे झाले पेपावर सोमनिफेरम प्रजातीचे झाड. या 3 वनस्पतींबद्दल आपण बोलत होतो. त्या वनस्पतींच्या झाडांची जी तुम्ही शेती कराल तर कलम 8च्या खंड क मध्ये असे म्हटले आहे की कोणताही व्यक्ती कोका झाडाची शेती किंवा कोका झाडाच्या कोणत्याही भागाचे संग्रहण करणार नाही. हे सर्व प्रतिबंधित केले आहे. आणि कोणतीही व्यक्ती कोका झाडाची ना तर शेती करेल, कोका झाड म्हणजे एरिथ्रोझायलम वंशाचे झाड, ना तुम्ही त्याची शेती करू शकता आणि ना तुम्ही त्याचं कोणताही भागाचे संग्रहण करू शकता. दुसरा भाग म्हणतो की कोणताही व्यक्ती अपूच्या झाडाची शेती करणार नाही. जे अपूचे झाड असते त्याला आपण अपूचे झाड म्हणतो. अपूच्या झाडाच्या फळापासून आपण लेटेक्स चिक काढतो, त्याला अफू म्हणतात. त्यामुळे म्हटले आहे की अपूच्या झाडाची शेती कोणतीही व्यक्ती करणार नाही. नंतर म्हटले आहे की कोणताही व्यक्ती कॅनॅबिस झाडाची शेती करणार नाही. त्यामुळे ज्या 3 वनस्पतींना नार्कोटिक ड्रगच्या व्याख्येत समाविष्ट केले होते त्यांची शेती करणे म्हणजेच कल्टिवेशन करणे प्रतिबंधित केले आहे. पुढे आपण मग निर्मित पदार्थाची किंवा मॅन्युफॅक्चर्ड ड्रगची व्याख्या वाचली, सायकोट्रॉपिक सबस्टन्सची व्याख्या वाचली किंवा नार्कोटिक ड्रगची व्याख्या वाचली ज्यात निर्मित ड्रग्स हे देखील समाविष्ट होते. त्यामुळे म्हटले आहे की कोणताही व्यक्ती त्यांचे उत्पादन करणार नाही, खरेदी करणार नाही, विक्री करणार नाही. आयात निर्यात आणि बाकीच्या गोष्टी या सर्व गोष्टींना प्रतिबंधित केले आहे. हे प्रतिबंधात्मक तरतुदी आहेत. शेतीला प्रतिबंधित केले आहे, उत्पादनाला प्रतिबंधित केले आहे, खरेदी विक्री आयात निर्यात वाहतूक साठा या सर्वांना प्रतिबंधित केले आहे की कोणताही व्यक्ती हे करणार नाही. कलम 8 म्हणते की या झाडांची शेती 2 उद्देशांसाठी केली जाऊ शकते किंवा त्यांची खरेदी विक्री व साठा केला जाऊ शकतो. पण जर तुम्हाला सरकारने वैद्यकीय आणि वैज्ञानिक उद्देशांसाठी परवानगी दिली असेल आणि त्या परवानगीमध्ये जी बंधने घातली असतील त्या बंधनाच्या अधीन राहून तुम्ही 2 उद्देशांसाठी म्हणजेच वैद्यकीय उद्देशांसाठी किंवा वैज्ञानिक उद्देशांसाठी शेती करू शकता. आणि वर प्रतिबंधित केलेल्या गोष्टींची वाहतूक आयात निर्यात हे सर्व देखील करू शकता, अन्यथा नाही असे लिहिले आहे. म्हणजे फक्त याच 2 उद्देशांसाठी आणि जो तुम्हाला परवाना दिला आहे त्या परवानाच्या अटींचे पालन करून किंवा या अधिनियमाद्वारे सांगितलेल्या जबाबदाऱ्यांच्या अधीन राहून तुम्ही या गोष्टींची शेती करू शकता किंवा आयात निर्यात वाहतूक खरेदी विक्री हे सर्व करू शकता. त्यामुळे ही एक महत्त्वाची तरतूद आहे जिने सर्व गोष्टींना प्रतिबंधित केले आहे. 2 उद्देशांसाठी आणि परवान्याच्या अधीनच तुम्हाला ही परवानगी मिळते. याचा जो दुसरा अपवाद आहे, ज्या दुसऱ्या अपवादाबद्दल आपण बोलत आहोत की वर प्रतिबंधित केलेल्या गोष्टी म्हणजे जी शेती प्रतिबंधित केली होती, आयात निर्यात वाहतूक थांबवलेली होती. म्हटले आहे की जर तुम्ही पोस्त्रन म्हणजे पॉपी स्ट्रॉचा निर्यात करत असाल आणि ते कशासाठी करत असाल, शोभेच्या उद्देशांसाठी, जर तुम्ही शोभेच्या उद्देशांसाठी पोस्त्रनचा निर्यात करत असाल तर उपरोक्त बाबी लागू होत नाहीत. याला कलम 8चा पहिला अपवाद देखील म्हणू शकता की जर शोभेच्या उद्देशांसाठी वर म्हटले होते की तुम्ही फक्त औषधी आणि वैज्ञानिक उद्देशांसाठीच निर्यात करू शकता, त्यावर थोडीशी शिथिलता दिली गेली की जर पॉपी स्ट्रॉची बाब असेल आणि तुम्ही पॉपी स्ट्रॉ डेकोरेटिव्ह पर्पजसाठी निर्यात करत असाल तर तिथे कलम 8चे प्रतिबंध लागू होत नाही. आता कलम 8 मध्ये ज्या गोष्टींना प्रतिबंधित केले आहे म्हटले आहे की तुम्ही या झाडाची शेती करू नका, तुम्ही या सायकोट्रॉपिक सबस्टन्सचे उत्पादन करू नका, निर्मिती करू नका. जर तुम्ही हे काही केले, कलम 8च्या तरतुदींचं उल्लंघन केले तर व्यवस्था कुठे दिली गेली आहे
तर पुन्हा कलम 8च्या पहिल्या भागाकडे जाऊया. तुम्हाला प्रतिबंधित केले होते की कोणताही व्यक्ती कोका झाडाची शेती किंवा कोका झाडाच्या कोणत्याही भागाचे संग्रहण करणार नाही. आणि जर तुम्ही या कलम 8च्या निर्देशनाचे उल्लंघन केले तर दंडाची व्यवस्था कुठे लिहिली आहे? तर पुन्हा कलम 16 कडे जाऊया. कलम 16 कोका झाडाबद्दल बोलते की जो कोणी या अधिनियमाखाली किंवा त्याच्या अधीन बनवलेल्या नियमनाचे किंवा काढलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा दिलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन करून कोका झाडाची शेती करेल किंवा कोका झाडाचे संग्रहण करेल, पानांचे उत्पादन करेल, ताबा मिळवेल, वाहतूक करेल, आयात करेल, निर्यात करेल, हे सर्व करेल तर त्याला जो दंड मिळेल तो 10 वर्षापर्यंतचा किंवा अधिक कठोर असेल. सोबतच 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड देखील होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कलम 8च्या खंड क च्या तरतुदीचा उल्लंघन करता तेव्हा शिक्षेची तरतूद कलम 16 मध्ये आहे. कलम 16च्या कलम 16च्या शिक्षेची विशेषता ही आहे की जेव्हा आपण बाकीच्या तरतुदी वाचू तेव्हा तुम्हाला दिसेल की दंडांना 3 श्रेणीमध्ये विभागलेले आहे. अल्प प्रमाणासाठी वेगळा दंड, मध्यम प्रमाणासाठी वेगळा दंड आणि व्यावसायिक प्रमाणासाठी वेगळा दंड. परंतु कोका झाडाच्या शेतीसाठी किंवा कोका उत्पादनासाठी कोका पानाचे संग्रहण करण्यासाठी, त्याच्या कोणत्याही भागाचे संग्रहण करण्यासाठी, त्याचे आयात निर्यात करण्यासाठी त्या दंडाला श्रेणीमध्ये ठेवले नाही. फक्त एकच दंड आहे, 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. त्यामुळे कोका झाडाच्या उत्पादनासाठी, कोका झाडाच्या शेतीसाठी, त्याच्या पानांच्या संग्रहासाठी जो दंडाचा वर्ग आहे तो फक्त एकच वर्ग आहे. मग आपण दुसऱ्या निर्बंधाबद्दल बोलूया, जो कॅनॅबिस झाडाच्या शेतीवर लावण्यात आलेला आहे. कलम 8 मध्ये प्रतिबंधित केले आहे की परवान्याशिवाय आणि फक्त 2 उद्देशांव्यतिरिक्त तुम्ही कॅनॅबिस झाडाची शेती करणार नाही. जर तुम्ही असे केले तर दंडाची व्यवस्था कुठे आहे? तर कलम 20 मध्ये. कलम 20 म्हणते की जो कोणी या अधिनियमनाखाली बनवलेल्या नियमनाचे किंवा काढलेल्या आदेशांचे किंवा दिलेल्या आदेशाचे किंवा परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून कॅनॅबिस झाडाची शेती करेल. कॅनॅबिसच्या झाडाची शेती जर तुम्ही केली तर कलम 20च्या खंड क अंतर्गत दंडाची व्यवस्था केली आहे. जर तुम्ही कॅनॅबिस झाडाची शेती केली तर तुम्हाला जो दंड मिळेल तो किती मिळेल? तो 10 वर्षापर्यंतचा आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड असू शकतो. 1,00,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे दंड 10 वर्षापर्यंतचा असू शकतो. कॅनॅबिस झाडाच्या फक्त शेतीबद्दल बोलत आहे. आणि जर तुम्ही काय केले की त्या कॅनॅबिस झाडाचे उत्पादन केले, कॅनॅबिस म्हणजे तुम्ही झाडापासून गांजा, कळी किंवा त्यापासून चरसचे उत्पादन केले आहे किंवा तुम्ही निर्मिती केली आहे, मिश्रणाची निर्मिती केली किंवा गांजाच्या झाडाचा ताबा घेतला, खरेदी विक्री केली, आयात निर्यात केले, तर त्याच्यासाठी जो दंड मिळेल तो 3 श्रेणीमध्ये विभागला जातो. कॅनॅबिसमध्ये 3 गोष्टी येतात, चरस, गांजा आणि मिश्रण. जर तुम्ही त्यांचे उत्पादन करत असाल, त्याची खरेदी विक्री, आयात निर्यात करत असाल तर जो दंड मिळेल तो 3 श्रेणीमध्ये मिळतो. अल्प प्रमाणासाठी वेगळा दंड, मध्यम प्रमाणासाठी वेगळा दंड आणि व्यावसायिक प्रमाणासाठी वेगळा दंड. त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कॅनॅबिसच्या संदर्भात जो गांजा आणि चरस आपल्याला मिळतो त्यांच्यासाठी मध्यम प्रमाण, अल्प प्रमाण आणि व्यावसायिक प्रमाण काय आहे. तर इथे कलम 20 सोबत गांजासाठी अधोरेखित केलेले अल्प प्रमाण 1 किलोग्राम आहे आणि त्याची व्यावसायिक प्रमाण म्हणजे कमर्शियल क्वांटिटी 20 किलोग्राम सांगितलेली आहे. 1 किलोग्राम ही किमान प्रमाण, मिनिमम क्वांटिटी सांगितली आहे. किमान प्रमाण ती छोटी प्रमाण, स्मॉल क्वांटिटी सांगितली आहे आणि 20 किलोग्राम ही व्यावसायिक प्रमाण किंवा कमर्शियल क्वांटिटी सांगितलेली आहे. आता हे समजून घ्यायचे आहे आणि एक मध्यम मार्ग देखील तयार करायचा आहे. कारण जेव्हा दंडाच्या तरतुदी दिल्या जातात तेव्हा तिथे 3 श्रेणींमध्ये दंड असतो, स्मॉल क्वांटिटी, मीडियम क्वांटिटी आणि नंतर कमर्शियल क्वांटिटी. तर जेव्हा तुम्ही व्याख्या विभागात दिलेल्या निर्देशनानुसार पाहता, जेव्हा तुम्ही अल्प प्रमाणाच्या व्याख्यात जाता तेव्हा अल्प प्रमाणाची व्याख्या काय म्हणते की सरकारने अधिसूचित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी, म्हणजे सरकारने जी स्मॉल क्वांटिटी अधिसूचित केली आहे त्यापेक्षा कमी. तर इथे सरकारद्वारा अधिसूचित केलेले प्रमाण काय आहे? तर गांजाच्या बाबतीत 1 किलोग्राम आहे. 1 किलोग्रामपेक्षा कमी गांजा असेल तर स्मॉल क्वांटिटी म्हणवेल. अधिसूचित प्रमाणापेक्षा कमी म्हणजे स्मॉल क्वांटिटीची व्याख्या, स्मॉल क्वांटिटीची अधिसूचना आणि व्याख्या या दोन्ही एकत्र वाचल्या तरच तुम्हाला खरे स्मॉल क्वांटिटी काय आहे हे समजेल. अधिसूचनेत म्हटले आहे की 1 किलोग्राम गांजा स्मॉल क्वांटिटी आहे. परंतु जेव्हा अल्प प्रमाणाची व्याख्या वाचली तेव्हा या व्याख्येमध्ये आहे की अधिसूचित प्रमाणापेक्षा कमी. तर अधिसूचित प्रमाण स्मॉल क्वांटिटी 1 किलोग्राम झाली आणि त्यापेक्षा कमी म्हणजे 1 किलोग्रामपेक्षा कमी प्रमाणाला आपण स्मॉल क्वांटिटी म्हणू.
तर यासाठी दंडाची व्यवस्था किती आहे? तुमची 1 वर्षापर्यंतची दंडाची व्यवस्था आहे. दंड 10,000 पर्यंतचा असू शकतो. आता जी अधिसूचित प्रमाण आहे, 1,000 ग्राम किंवा 1 किलोग्राम ज्याला आपण म्हणतो, आणि जी कमाल व्यावसायिक प्रमाण मॅक्झिमम कमर्शियल क्वांटिटी आहे, व्यावसायिक प्रमाण 20 किलोग्राम झाली. तर जेव्हा तुम्ही व्यावसायिक प्रमाणाची व्याख्या वाचता, तेव्हा तिथे लिहिले आहे की सरकारने अधिसूचित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त, तर सरकारने व्यावसायिक प्रमाणाच्या रूपात 20 किलोग्राम अधिसूचित केले आहे. त्यामुळे 20 किलोग्रामपेक्षा जास्त जे काही असेल ते व्यावसायिक म्हणवेल. तर या 1 किलोग्रामपेक्षा 20 किलोग्रामपर्यंतच्या गोष्टी काय म्हणवतील? त्या मीडियम क्वांटिटी, मध्यम प्रमाण म्हणवतील. तिन्ही प्रमाण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यानुसार दंड निश्चित होईल. त्यानुसार रिमांड निश्चित होईल आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा पुढील दंड, सबसिक्वेंट पेनल्टी मिळवाल, तेव्हा दंड निश्चित होईल. त्यामुळे तिन्ही प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. आपण गांजाच्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले आहे की सरकारने स्मॉल क्वांटिटी 1 किलोग्राम अधिसूचित केली आहे आणि जेव्हा व्याख्या म्हणते की सरकारद्वारा अधिसूचित केल्यापेक्षा कमी ते आहे, उक्त किलोग्रामपेक्षा कमी. आता 1 किलोग्रामपेक्षा 1 किलोग्रामपासून आणि 20 किलोग्रामपर्यंतच्या गोष्टी मध्यम प्रमाण म्हणतील आणि 20 किलोग्रामपेक्षा जास्त गोष्टी व्यावसायिक प्रमाण म्हणतील. तर जेव्हा दंडाबद्दल पाहू, तर व्यावसायिक मात्रा जी आहे त्याच्यापेक्षा कमी आणि अल्प प्रमाणापेक्षा जास्त, ज्याला मध्यम प्रमाण म्हटले जाईल, त्यासाठी दंडाची व्यवस्था 10 वर्षाची आहे आणि दंड 1 लाखांपर्यंत असू शकतो. मग व्यावसायिक प्रमाणासाठी दंडाची काय व्यवस्था आहे? तर गांजाच्या संदर्भात त्यासाठी दंडाची व्यवस्था आहे, किंवा गांजा म्हणतात की जो कॅनॅबिस, तुम्ही चरस, गांजा हे सर्व वाचले, त्यांच्यासाठी दंडाची व्यवस्था किमान 10 वर्षापर्यंतची आणि कमाल 20 वर्षापर्यंतची आहे आणि दंड देखील 2 लाख रुपयांपर्यंतचा असू शकतो. तर कलम 20 ची ही तरतूद तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. हे जे 2 लाख रुपयापर्यंतचा दंड लिहिले आहे, जर न्यायालयाने कारणे लिहून 2 लाखांपेक्षा जास्त दंड देखील लावला, तर अशा वेळी जर कोणाकडे 21 किलोग्राम गांजा पकडला गेला आणि कोणाकडे 1 ट्रक गांजा पकडला गेला, तर तिथे न्यायालयाकडे अधिकार आहे की शिक्षा 30 देईल, 20 वर्षापर्यंतची देऊ शकतो. परंतु दंड न्यायालय आपल्या हिशोबाने आदेश लिहून 2 लाखांपेक्षा जास्त देखील करू शकतो. तर आपण कलम 8 वाचत होतो की कलम 8च्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल बोलतो. तर आपण 2 गोष्टी पाहिल्या. कोका झाड पाहिले, त्यासाठी कलम 16 मध्ये व्यवस्था आहे आणि कॅनॅबिस झाडाची शेतीची व्यवस्था कलम 20 मध्ये आहे. तिसरे जे आपण बघू, आफूपोसचे झाड असे. त्यापासून आपण चिरा लावून अफू मिळवतो आणि त्यांचे अल्कलाइड करून मग मॉर्फिन मिळवतो. तसेच अफूच्या झाडापासून जेव्हा चिरा लावून त्याचे जे फळ उरते, त्याला दोडाचुरा म्हणतात. तर या सर्वांसाठी देखील विशेष तरतुदी केल्या आहेत. कलम 8चा भाग बी म्हणतो की अफूपोसच्या शेतीला प्रतिबंधित केले आहे. आता समजा कोणताही व्यक्ती या तरतुदींचे उल्लंघन करतो. अफूपोसच्या शेतीला प्रतिबंधित केले होते आणि कोणताही व्यक्ती अफूपोसची शेती करतो, कलम 8 च्या पहिल्या भागाचे उल्लंघन करतो, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था केली आहे. कलम 18 हे अफूपोस आणि अफूच्या संदर्भात उल्लंघनासाठी दंडाची तरतूद करते. म्हटले आहे की जो कोणी अफूपोसची शेती करेल किंवा अफूचे उत्पादन करेल, अफूचे विनिर्माण, ताबा, खरेदी, विक्री, आयात, निर्यात हे सर्व करेल, तर कलम 18 2 गोष्टींना डील करतात. अफूपोसच्या शेतीला डील करत आहे आणि अफूच्या उत्पादनाला किंवा अफूच्या वाहतुकीला, खरेदीला, विक्रीला, आयात निर्यातला, या सर्वांना डील करत आहे आणि मग दंडाची व्यवस्था करत आहे. जर तुम्ही अफूपोसचे उत्पादन केले असेल, अफूचे उत्पादन जर तुम्ही व्यावसायिक प्रमाणात केले असेल किंवा किमान प्रमाणात, अल्प प्रमाणात केले असेल, तर दोघांसाठी वेगवेगळी दंडाची व्यवस्था आहे. अफूसाठी जी किमान प्रमाण स्मॉल क्वांटिटी आहे ती 25 ग्राम आहे. 25 ग्राम सरकारने अधिसूचित केले आहे की ही स्मॉल क्वांटिटी आहे आणि जी व्यावसायिक प्रमाण, कमर्शियल क्वांटिटी सरकारने अधिसूचित केली आहे, ती 2 किलो 500 ग्राम म्हणजे 2.5 किलोग्राम आहे. जर तुम्ही 25 ग्रामपेक्षा कमी अफू असेल तर ती स्मॉल क्वांटिटीमध्ये येईल. 25 ग्राम ते 2.5 किलोग्राम दरम्यानची अफू असेल तर ती मीडियम क्वांटिटी म्हणवेल आणि जी 2.5 किलोग्रामपेक्षा जास्त असेल ती कमर्शियल क्वांटिटी म्हणवेल. तर दंडाची व्यवस्था त्याचप्रमाणे आहे. जर तुम्ही अल्प प्रमाणाच्या संदर्भात करत असाल तर दंड 1 वर्षापर्यंतचा आणि 10,000 रुपयापर्यंतचा, किंवा व्यावसायिक प्रमाण असेल तर तो दंड 10 वर्षापेक्षा कमी नसेल आणि 20 वर्षापर्यंतचा असू शकतो. दंड 2 लाख रुपयापर्यंतचा असू शकतो, परंतु 1 लाखापेक्षा कमी नसेल. इतर प्रकरणांमध्ये जर, म्हणजे इतर प्रकरणे तीच मध्यम
अ, मध्यम क्वांटिटीचे असतील तर तिथे तुम्हाला मिळते की 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि ₹1,00,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कलम 18 वाचता, तेव्हा कलम 18 मध्ये जेव्हा आपण दंडाचे अनुक्रमात पाहू, तेव्हा दंड बहुतेकदा अल्प प्रमाण, त्यानंतर मध्यम प्रमाण, नंतर व्यावसायिक प्रमाणासाठी असतो. परंतु कलम 18 मध्ये काय वैशिष्ट्य आहे, की तिथे आधी अल्प प्रमाणासाठी दंड आहे. नंतर व्यावसायिक प्रमाणासाठी दंड आणि त्यानंतर दुसरे दंड आहे. तर इथे दंडाचा अनुक्रम वर-खाली आहे. त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होऊ शकतो, की अफूच्या बाबतीत व्यावसायिक प्रमाणासाठी दंडाची तरतूद 18B आणि 18C मध्ये आहे. तर आपण लक्षात ठेवतो, की बहुतेक व्यावसायिक प्रमाणाच्या तरतुदी वर्ग C मध्ये असतात. त्यामुळे ते लक्षात ठेवा, की अफूच्या संदर्भात तरतुदी वर्ग B मध्ये आहे. आता हे झाले अफू आणि अफूपोसबद्दल. आता समजा, की एखाद्या व्यक्तीला अफूच्या शेतीचा परवाना दिला. अफूच्या शेतीचा परवाना दिला जातो, तर एखाद्या व्यक्तीला अफूच्या शेतीचा परवाना दिला होता आणि तो परवानाधारक शेतकरी अपव्यय करतो अफूचा. त्याला दररोज आपल्या उत्पादनाचा हिशोब द्यावा लागतो. तो हिशोब देण्यात गडबड करतो आणि काही अफूचा अपव्यय करतो करतो किंवा अन्यथा त्याची विल्हेवाट लावतो. तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 19 मध्ये आहे. कलम 19चा जो गुन्हा आहे, तो खूप गंभीर गुन्हा आहे. जेव्हा आपण पुढे पाहू, तिथे तयारीला देखील दंडनीय केले आहे किंवा जिथे मृत्यूदंडाची व्यवस्था केली आहे. तर कलम 19च्या सर्व तरतुदींमध्ये समाविष्ट आहे, जिथे मृत्यूदंडाची व्यवस्था केली आहे. तर कलम 19 गंभीर गुन्हा आहे. कलम 19 मध्ये म्हटले आहे, की केंद्र सरकारसाठी अफूपोसची शेती करण्यासाठी अयोग्य अशा कोणत्याही परिस्थितीत परवान्याचा भंग करण्यासाठी कलम 19 मध्ये अफूच्या संदर्भात आहे, कॅनॅबिसच्या संदर्भात नाही किंवा कोकाच्या संदर्भात नाही. तुम्ही अटींचे उल्लंघन करत असाल तर 16 मध्ये दंड मिळतो, 20 मध्ये दंड मिळतो. पण जर तुम्ही अफूमध्ये तुम्हाला शेती करण्यासाठी परवाना दिला असेल आणि तुम्ही काय केले, की अफूचा अपव्यय केला किंवा अन्यथा सरकारने सांगितलेल्या पद्धतीने न करता अन्यथा त्याची विल्हेवाट लावली, तर दंडाची व्यवस्था एकच व्यवस्था दिली आहे आणि दंडाची व्यवस्था काय आहे? जो व्यावसायिक प्रमाणासाठी तुम्हाला आत्तापर्यंत दंड मिळत होता, तो 10 वर्षापेक्षा कमी नसेल आणि 20 वर्षापर्यंतचा असू शकतो. दंड देखील ₹1,00,000 पेक्षा कमी नसेल, परंतु 2,00,000पर्यंतचा असू शकतो. तर या गुन्ह्याची गंभीरता पाहू शकता, की या गुन्ह्याची गंभीरता किती आहे. जो व्यावसायिक प्रमाणासाठी बाकीच्या तरतुदींमध्ये दंड दिला जात होता, तो दंड फक्त या तरतुदीमध्ये आहे. बाकी कोणत्याही दंडाची व्यवस्था नाही. तर हा खूप गंभीर गुन्हा आहे. त्यांनी अफूच्या शेतकऱ्याद्वारे अफूचे अपव्यय किंवा अन्यथा त्याची विल्हेवाट लावणे, यासाठी जो दंड आहे तो किमान 10 वर्षांचा आणि कमाल 20 वर्षाचा दंड आहे. दंड किमान 1,00,000 आणि कमाल ₹2,00,000 जो न्यायालय आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकते. तर हे अफूपोसच्या शेतीला डील करते कलम 18 आणि परवानाधारक जर अपव्यय करत असेल, तर त्याला कलम 19 डील करते. आणि जेव्हा आपण दंडासंबंधी तरतुदी वाचू, तेव्हा तुम्ही वाचाल, की जसे तुम्ही आता 20 पाहिले, 18 पाहिले, ते मेन्स रिया गुन्हेगारी उद्देशची तरतूद नाही. जेव्हा आपण गुन्ह्याची व्याख्या वाचतो, तेव्हा गुन्ह्याचे 2 भाग असतात. एक कृती म्हणजे ॲक्टस रिअस आणि गुन्हेगारी उद्देश मेन्स रिया. तर जेव्हा तुम्ही कलम 20 पाहता, तिथे म्हटले नाही, की तुम्ही कोणत्या उद्देशाने शेती करत आहात. कलम 18 मध्ये म्हटले नाही, की तुम्ही कोणत्या उद्देशाने शेती करत आहात. तर बहुतेक तरतुदी आता एन-डी-पी-एसचे आपण बघितल्या तर मेन्स रियाला समाविष्ट नाही केलेलं आहे. परंतु कलम 19 मध्ये अपव्यय करेल असे लिहिले आहे आणि जेव्हा तुम्ही अपव्यय जाणून घेण्यासाठी आय-पी-सीच्या 405 किंवा बी-एन-एसचं सेक्शन 316 मध्ये जाता, तेव्हा तिथे तुम्हाला आशय, उद्देश दिसतो. म्हणून म्हणू शकता, की जिथे मेन्स रिया गुन्हेगारी उद्देश असणे आवश्यक आहे, तिथे तुमचा कलम 19चा गुन्हा मेन्स रियाबद्दल बोलतो. तुम्हाला काही गुन्हे 19, 25, 26, 38 हेच मेन्स रियाबद्दल बोलतात. बाकीचे गुन्हे मेन्स रियाबद्दल बोलत नाही. मेन्स रियाला कायदेकर्त्यांनी वगळले आहे. त्यामुळे कलम 19 2-3 दृष्टीने लक्षात ठेवा, की मेन्स रियाला आवश्यक घटक मानते. दुसरे यासाठी, की दंडाची व्यवस्था आहे, ती फक्त व्यावसायिक प्रमाणासाठी आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टींच्या उल्लंघनासाठी जास्तीत जास्त दंड इथे दिलेला आहे. तर अफूपोसच्या संदर्भात बोलूया. अफूपोसच्या संबंधित जर अपराध घडला, अफूपोस म्हणजे जर अफू काढल्यानंतर अफूपोस्त एकतर ती काढली आहे अफूच्या फळापासून किंवा अफूचे फळ सरळ-सरळ वाळवले आहे, त्याला अफूपोस्त म्हणतात. मग ते चूर्णच्या रूपात असो, पावडरच्या रूपात असो, कापलेले असो, त्या सर्वांना अफूपोस्त म्हणू शकतो. तर कलम 15 अफूपोसच्या संदर्भात दंडाबद्दल बोलते. म्हटले आहे, की जो कोणी अफूपोसचे उत्पादन करेल, ताबा मिळवेल, वाहतूक करेल,
आयात निर्यात आणि बाकीच्या सर्व गोष्टी करेल, तर त्याला देखील दंडाची व्यवस्था कलम 15 मध्ये केली आहे. इथे पहा, अफूपोसची शेती समाविष्ट नाही. अफूपोसची म्हणजे पॉपी स्ट्रॉची शेतीबद्दल बोलत नाही. शेती कशाची होती? अफूच्या झाडाची होती. ती कलम 18 मध्ये येते. इथे पोसबद्दल बोलत आहोत आणि त्याला पॉपी स्ट्रॉ म्हणतात. जर तुम्ही पॉपी स्ट्रॉच्या संदर्भात कोणताही गुन्हा करत असाल तर कलम 15 अंतर्गत दंडनीय असेल. पॉपी स्ट्रॉची किमान प्रमाण, स्मॉल क्वांटिटी काय असते आणि व्यावसायिक प्रमाण काय असते? तर पॉपी स्ट्रॉची स्मॉल क्वांटिटी असते ती 1 किलोग्राम असते आणि जी व्यावसायिक प्रमाण असते ती तुमची 50 किलोग्राम असते. तर जर 1 किलोग्रामपेक्षा कमी असेल तर त्याची आयात निर्यात किंवा त्याची विक्री करत असाल तर ती स्मॉल क्वांटिटी आहे. त्यासाठी दंडाची व्यवस्था 1 वर्ष आणि 10,000 रुपये दंड. जर 1 किलोग्रामपेक्षा जास्त आणि 50 किलोपर्यंतची गोष्ट असेल, 1 किलोग्राम ते 50 किलोग्रामपर्यंतची गोष्ट असेल तर ती मध्यम क्वांटिटी आहे आणि त्यासाठी दंडाची व्यवस्था 10 वर्ष आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड. 50 किलोग्रामपेक्षा जास्त क्वांटिटी असेल पोस्टच्या संदर्भात, पॉपी स्ट्रॉच्या संदर्भात, तर त्यासाठी जी दंडाची व्यवस्था आहे ती तुमची 20 वर्षापर्यंतची असू शकते, जी किमान 10 वर्षापर्यंत असेल. यालाच तुम्ही दोडाचुरा म्हणतात. दोडाचुरा कलम 15 मध्ये सांगितले आहे. पोस्टर पॉपी स्ट्रॉ यालाच दोडाचुरा म्हणतात. तर अफूच्या संदर्भात आणखी एक तरतूद आहे, कलम 17. कलम 17 निर्मित अफूबद्दल बोलते. तर कलम 17 मध्ये म्हटले आहे की यात मॅन्युफॅक्चर्ड अफूचा समाविष्ट आहे. निर्मित अफूमध्ये ना शेती समाविष्ट आहे. यात निर्मितीपासून गोष्टी सुरू होतात. ताबा, खरेदी, विक्री, वाहतूक या सर्वांसाठी बंधन घातले आहे. आणि निर्मित अफूची देखील स्मॉल क्वांटिटी आणि कमर्शियल क्वांटिटी तुम्ही लिहू शकता. 5 ग्राम ही त्याची स्मॉल क्वांटिटी आहे आणि 250 ग्राम ही त्याची कमर्शियल क्वांटिटी आहे. 5 ग्राम स्मॉल क्वांटिटी आणि 250 ग्राम कमर्शियल क्वांटिटी. तर निर्मित अफूच्या संदर्भात देखील तुम्ही उल्लंघन, व्हायोलेशन करत असाल, कॉन्ट्राबँड करत असाल, तर जो दंड मिळेल तो कलम 17 अंतर्गत मिळेल आणि पुन्हा त्याच 3 श्रेणींमध्ये दंड विभागला आहे आणि पूर्ण त्याच दंड देखील वाढतो. अल्प प्रमाणासाठी दंड 1 वर्ष, मध्यम प्रमाणासाठी दंड 10 वर्षापर्यंतचा असू शकतो आणि व्यावसायिक प्रमाणासाठी दंड 20 वर्षापर्यंतचा असू शकतो. तर अफूच्या संदर्भात तुम्ही दंडाच्या 4 तरतुदी मिळाल्या. कलम 18 अफूच्या पोस्टच्या शेतीबद्दल आणि अफूच्या उत्पादनाबद्दल बोलते. कलम 19 शेतकऱ्याद्वारे म्हणजे परवानाधारक शेतकऱ्यांच्या उल्लंघनाबद्दल बोलते. कलम 15 पॉपी स्ट्रॉबद्दल बोलते आणि कलम 17 निर्मित अफूबद्दल बोलते. तर अफूच्या 4 तरतुदी दंडाच्या संदर्भात तुम्हाला मिळतात, त्या लक्षात ठेवा. पुन्हा कलम 8 मध्ये या. तर कलम 8चा 3रा भाग म्हणतो की तुम्ही कोणत्याही स्वापक औषधीचे किंवा नार्कोटिक किंवा मनोप्रभावी पदार्थ म्हणजे सायकोट्रोपिक सबस्टन्सचे उत्पादन, निर्मिती, ताबा, खरेदी विक्री, वाहतूक, आयात निर्यात करत असाल तर इथे पहा, आधी विशिष्टपणे सांगितले आहे जे तुम्हाला व्याख्येवरून कळत होते. तुम्ही कोका झाडाची व्याख्या जाणून घेतात, तुम्ही अफूची व्याख्या जाणून घेतात, पोस्टरची व्याख्या जाणून घेतात. त्या सर्वांना वेगवेगळे सांगितले आहे. मग त्यानंतर म्हटले आहे की तुम्ही जे मनप्रभावी पदार्थांची एक यादी शेड्यूल लावली आहे, कंट्रोल सबस्टन्सची यादी लावली आहे. मनप्रभावी पदार्थांची किंवा नार्कोटिक्सची एक यादी देखील मागे लावली आहे. त्या यादीमध्ये सांगितले आहे की बाकीच्या गोष्टींचे उत्पादन, निर्मिती, खरेदी विक्री, वाहतूक करत असाल तर ते देखील दंडनीय असेल. ते अनेक तरतुदीमध्ये आपण पाहू. आता कलम 8 बद्दल बोलूया. 8 काय करते? प्रॉपर्टीचे संरक्षण करते. लोक अफूचा अवैध व्यापार करतात किंवा अंमली पदार्थांचा आणि मनोप्रभावी पदार्थांचा अवैध व्यापार करतात. त्या अवैध व्यापारानंतर मालमत्ता मिळवतात आणि मालमत्ता मिळवल्यानंतर लोक काय करत होते? काही मालमत्तांना आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या नावावर करत होते. जर तुम्ही आरोपीला पकडले परंतु त्या मालमत्तेला तुम्ही मिळवू शकत नव्हता, तर 2001 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि कलम 8 आणलं गेलं. यात म्हटले आहे की मालमत्तेचे संरक्षण करायचे असेल जे एनडीपीएसच्या पदार्थांचे अवैध व्यापारांमुळे उत्पादित किंवा मिळवली असेल, तर म्हटले आहे की जो कोणी व्यक्ती बाकीच्या लोकांना देखील माहिती होती, जो हस्तांतरित करेल, जो ताबा मिळवेल आणि जो उपयोग करेल, तो तर आधीच सामील आहे. बाकीच्या लोकांना देखील सांगितलं की तुम्हाला हे माहीत आहे की ही मालमत्ता एनडीपीएसच्या पदार्थांचा अवैध व्यापार करून मिळवली आहे. तर त्या मालमत्तेमध्ये जर तुम्हाला ती मिळाली असेल तर ना तुम्ही तिचे हस्तांतर कराल आणि ना त्या मालमत्तेच्या अधिग्रहणाचे स्रोत लपवण्यासाठी तुम्ही तिला लपवाल, ना त्याचे स्वरूप बदलून टाकाल. जसे की एक घर खरेदी केले गेले. एक घर अवैध व्यापार करून खरेदी केले गेले आणि ते घर खरेदी करून तुम्ही ते विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तुम्ही दुसरे घर खरेदी केले. तर ती तुम्ही काय करत आहात?
तर आता जी मालमत्ता खरी होती, तुम्ही तिचे रूपांतर केले. तुम्ही अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशाने एक घर खरेदी केले आणि ते घर खरेदी करून तो घर विकून दुसरे घर खरेदी केले. तर इथे तुम्ही या अवैध व्यापारामुळे मिळवलेल्या मालमत्तेचे स्वरूप बदलत आहात. तर हे सर्व प्रतिबंधित केले आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे, की तर ना तुम्ही तिचे स्रोत बदलवाल, जे अवैध व्यापाऱ्यांनी मिळवलं आहे, ना तुम्ही त्या संपत्तीचा उगम लावण्याचा प्रयत्न कराल. सर्व गोष्टी हस्तांतरण, परिवर्तन, स्रोत लावणे, अधिग्रहण, उपयोग, ताबा या सर्वांना प्रतिबंधित केले आहे. आणि कोणताही व्यक्ती कलम 8 च्या तरतुदींच्या विरोधात असे करणार नाही. आता समजा व्यक्तीने असे केले, कलम 8 चे प्रतिबंधित केले आणि तरीही त्याने त्या मालमत्तेचा स्रोत लपवला होता, ती विकली जाईल, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 27 ब मध्ये केली आहे. कलम 27 ब देखील पहा. कलम 27 ब म्हणते, की जो कोणी कलम 8 अ च्या तरतुदींचे उल्लंघन करेल, त्याला कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा मिळेल. तर कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनासाठी दंडाची व्यवस्था 27 ब मध्ये आहे. हे असे वाचले जाते, की जेणेकरून तुम्हाला कळेल, की जिथे कायद्यामध्ये काय लिहिले आहे आणि 27 ब या गोष्टीला दंडनीय करत आहेत. अशा अनेक गोष्टी प्रतिबंधित केल्या आहेत. या उद्देशाने, की अवैध व्यवहारामुळे मिळवलेल्या मालमत्तेचे स्वरूप बदलले जाऊ नये आणि तरीही कोणताही व्यक्ती कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करतो, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था 27 ब मध्ये केली आहे. आता आपण कलम 9 मध्ये या. कलम 9 ते 14 पर्यंतच्या तरतुदी गोष्टींचे रेग्युलेशन करतात. तर कलम 8 मध्ये गोष्टींना प्रतिबंधित केले होते, की तुम्ही शेती, उत्पादन, निर्मिती, ताबा घेऊ शकत नाही. कलम 9 म्हणते, की केंद्र सरकारकडे हे अधिकार आहेत. ते शेतीसाठी, निर्मितीसाठी, वेगवेगळ्या उद्देशांसाठी परवाने जारी करू शकतात. तर कलम 9 केंद्र सरकारला परवाने जारी करण्याचा अधिकार देते. परवानग्या जारी करण्याचे जे कलम 9 आहे, 9A आहे, ते कंट्रोल सबस्टन्सबद्दल बोलते. कंट्रोल सबस्टन्स काय असतात? ते स्वतः नार्कोटिक सबस्टन्स नसतात, पण ते सायकोट्रॉपिक सबस्टन्स वनस्पतींपासून काढण्यासाठी उपयोगी पडतात. त्यांना कंट्रोल सबस्टन्स म्हणतात आणि सरकार याची एक वेगळी यादी तयार करते. तर कलम 9 हे कंट्रोल सबस्टन्सला देखील विनियमित म्हणजे नियमन केलेले आहे आणि म्हटले आहे, की जर केंद्र सरकारला असे वाटले, की कोणताही कंट्रोल सबस्टन्स, नियंत्रित पदार्थ त्याचा उपयोग करून स्वापक औषधाची आणि मनोप्रभावी पदार्थांचं उत्पादन किंवा निर्मितीमध्ये आवश्यक आहे, त्या पदार्थांबद्दल परवानगी देणे, तर सरकार काय करेल? केंद्र सरकार त्याबद्दल विनिमय करू शकते आणि त्याला नियंत्रित करू शकते. तर केंद्र सरकारचे कंट्रोल सबस्टन्सबद्दलचे अधिकार कलम 9 मध्ये आहेत. केंद्र सरकार प्रसिद्ध करू शकते आणि आवश्यकतेनुसार नियमांसह लोकांना त्या कंट्रोल सबस्टन्स तयार करण्यासंदर्भात परवानगी देखील देऊ शकते. जर तुम्हाला परवाना मिळाला, तर तुम्ही कंट्रोल सबस्टन्सच्या संदर्भात काम करू शकता. आता समजा, की एखाद्या व्यक्तीला परवाना दिला गेला, की तुम्ही या कंट्रोल सबस्टन्सचे उत्पादन करू शकता. याचा ताबा घेऊ शकता, याची खरेदी विक्री करू शकता आणि त्याने परवान्याच्या अटींचा गैरवापर केला किंवा परवान्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने कलम 9 च्या तरतुदींचे उल्लंघन करून पदार्थ तयार केला किंवा खरेदी विक्री, ताबा, वाहतूक काहीही केले, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 25A मध्ये आहे. कलम 25A च्या अनुसार जर कोणताही व्यक्ती कलम 9 च्या निर्देशांचे उल्लंघन करेल, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था किती आहे? जो मध्यम प्रमाणासाठी दंड असतो 10 वर्षांचा कारावास आणि 1,00,000 रुपयांचा दंड. हा दंड आपल्याला वेगवेगळ्या मध्यम प्रमाणाच्या दंडामध्ये मिळत होता. कलम 19 मध्ये जो दंड आहे तो व्यावसायिक प्रमाणासाठी आहे. किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे. जेव्हा तुम्ही अफूची शेती करता, जो व्यक्ती अंमल करतो, परंतु जेव्हा तुम्ही कंट्रोल सबस्टन्सच्या संदर्भात कोणताही गुन्हा करता, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 25A मध्ये आहे आणि तो दंड किती आहे? 10 वर्षापर्यंतचा असू शकतो, 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड असू शकतो. मग न्यायालयाकडे तेच अधिकार आहेत, की कायद्यात म्हटले आहे, की जर पाहिजे तर दंडाची रक्कम कारण लिहून वाढवू शकता. कलम 10 राज्य सरकारांच्या अधिकारांबद्दल बोलतो. ज्या राज्यांमध्ये अफूपासून चिरा लावून रस काढला जातो, अफूच्या फळापासून तिथे कलम 10 काम करते, की राज्य सरकारला देखील अधिकार आहेत, की राज्य सरकार देखील नियमन करू शकते. कलम 11 म्हणते, की स्वापक औषधी, मनोप्रभावी पदार्थ, कोका झाड, अफू पोस्त किंवा कॅनॅबिस झाड कोणत्याही न्यायालयीन किंवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या आदेशाद्वारे किंवा डिक्रीद्वारे कोणत्याही पैशाच्या वसुलीसाठी किंवा अटॅचमेंट जप्तीसाठी किंवा इतर जबाबदाऱ्यांच्या अधीन जप्त केले जाऊ शकत नाही.
जप्तीवर बंदी घालते. आपण काय करतो, जेव्हा तुम्ही CRPC वाचता किंवा दिवाणी कायद्यात जाता, तिथे जर तुम्हाला न्यायालयाने कोणताही आदेश दिला आणि तुम्ही त्या आदेशाचे पालन करत नसेल, तर तुमची मालमत्ता जप्त केली जाते. तर म्हटले आहे, की जर अफूची कोणतीही व्यक्ती शेती करत असेल, तर कोका झाडाची शेती करत असेल, ती परवान्याने करत असेल किंवा परवानगीशिवाय करत असो, जे नार्कोटिक सबस्टन्स आहे ते कोणत्याही न्यायालयीन किंवा कोणत्याही प्राधिकरणाच्या आदेशाखाली जप्त केले जाणार नाहीत. जप्तीवर बंदी घातली आहे. कलम 11 एक निरंकुश ॲब्सोल्यूट कलम आहे. ते इतर अधिनियमांना देखील सुपरसीड करते आणि म्हटले आहे, की जे नार्कोटिक सबस्टन्स आहेत किंवा नार्कोटिक्स वनस्पती आहेत, त्यांना जप्त केले जाणार नाही. कलम 11 असे म्हणते. आता कलम 12 वर येऊया. कलम 12 म्हणते, की कोणताही व्यक्ती असा व्यापार करणार नाही, ज्या व्यापारामध्ये तो भारताबाहेरचा नार्कोटिक ड्रग्ज मिळवतो, तर तो औषधी किंवा मनोप्रभावी पदार्थ मिळवतो आणि भारताबाहेरच पुरवठा करतो. म्हणजे भारतातच नाही, भारताबाहेर कुठेही तो मिळवत आहे आणि भारताबाहेरच पुरवठा करत आहे, तर कलम 12 त्याला देखील प्रतिबंधित करते. कोणताही व्यक्ती केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही असा व्यापार करणार नाही किंवा अशा व्यापारावर नियंत्रण ठेवणार नाही. ज्या व्यापाराचे स्वरूप काय आहे, की जो मनोप्रभावी पदार्थ किंवा स्वापक औषधी भारताबाहेरच मिळवली जात आहे आणि भारताबाहेरच एखाद्या व्यक्तीला दिली जात आहे किंवा खरेदी केली जात आहे. औषधी भारतात येत नाहीये, मनोप्रभावी पदार्थ भारतात येत नाहीये. तो भारताबाहेरच तुम्ही एका देशात मिळवला आणि एका देशातून दुसऱ्या देशाला त्याचा पुरवठा केला, तर कलम 12 त्याला देखील प्रतिबंधित करते. आणि जर कोणताही व्यक्ती कलम 12च्या उल्लंघनात असा व्यवहार करत असेल, की तो भारताबाहेर NDPSचे घटक मिळवतो आणि त्याचा पुरवठा करतो, तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 24 मध्ये आहे. आणि कलम 24 देखील एक मोठा गंभीर गुन्हा आहे. जसे तुम्ही कलम 19 बद्दल वाचले होते, जेव्हा शेतकरी अपव्यय करत होता, तसेच हे आहे, जर तुम्ही कलम 12च्या तरतुदींचे उल्लंघन केले, तर तो दंड लागू होईल. तो दंड कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 20 वर्ष असेल. आणि दंड तोच 1,00,000 आणि 1,00,000 आणि जो लागू होऊ शकतो 1,00,000 किमान 2 लाखांपर्यंत असू शकतो. कलम 19 देखील गंभीर गुन्हा आहे, कारण दंडाची तरतूद तिथे व्यावसायिक प्रमाणाची होती. किमान 10 वर्षे, किमान 20 वर्षे कलम 24 मध्ये देखील तुम्ही पाहता, व्यावसायिक प्रमाणाची आणि दंडाची तरतूद किमान 10 वर्षे आणि म्हणजे कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षे. तर तुम्ही कलम 12चे उल्लंघन कराल, तर कलम 24 मध्ये दंड मिळेल. कलम 13 मध्ये येऊया. कलम 13 म्हणते, की आपण कलम 8 वाचले होते, की 2 उद्देशांसाठी तुम्हाला परवाना मिळेल. वैद्यकीय उद्देशांसाठी आणि वैज्ञानिक उद्देशांसाठी तुम्हाला परवाना मिळत होता. त्याचा एक अपवाद कलम 13 म्हणू शकतो. कलम 13 म्हणते, की जर तुम्ही फ्लेवरिंग एजंट तयार करत असाल, फ्लेवरिंग एजंट कशासाठी वापरले जातात, तर तुम्ही एसेन्स म्हणू शकता. या गोष्टींचा स्वाद किंवा बदलण्यासाठी, विशिष्ट गंध आणण्यासाठी फ्लेवरिंग एजंट तयार केले जातात, अफूच्या माध्यमातून. तर म्हटले आहे, की जर तुम्ही फ्लेवरिंग एजंटची निर्मिती करत असाल, ज्यात अल्कोहोलाइड नाही, म्हणजे तुम्ही जो फ्लेवरिंग एजंट बनवत आहात, तो कोणत्याही प्रकारचं अल्कोहोलाइड नसावं, म्हणजे मॉर्फिन वगैरे नसावं, तर सरकार काय करू शकते, तुम्हाला कोकाच्या झाडाच्या शेतीची, कोकाच्या पानाच्या संग्रहाची परवानगी देऊ शकते. त्याचा आयात निर्यातीची परवानगी देऊ शकते. आता आपण कलम 8 मध्ये वाचले होते, की कोका झाडाला फक्त 2 उद्देशांसाठी परवानगी दिली जाईल. वैद्यकीय उद्देश आणि वैज्ञानिक उद्देश. कलम 13 याचा अपवाद म्हणू शकता. कलम 13 ने म्हटले आहे, की नाही, फ्लेवरिंग एजंटसाठी देखील सरकार विशेष तरतुदी करू शकते. अट अशी आहे, की त्या फ्लेवरिंग एजंटमध्ये अल्कोहोलाइड नसावे. जर असा मापदंड उत्पादक तयार करतो, पालन करतो, तर सरकार तिथे कोकाच्या झाडाची परवानगी देऊ शकते. कलम 14 हे कॅनॅबिसबद्दल विशेष तरतूद करते. जेव्हा आपण कलम 8 मध्ये वाचले, की कॅनॅबिसचे उत्पादन, शेती देखील फक्त वैद्यकीय उद्देशांसाठी किंवा वैज्ञानिक उद्देशांसाठी असेल. कलम 14 त्याचा देखील अपवाद म्हणतो, की फायबर किंवा बीज म्हणजे बियाणे मिळवण्याच्या औद्योगिक उद्देशांसाठी किंवा उद्यान कृषीच्या उद्देशांसाठी सरकार कलम 8 मध्ये काही असेल तरी तुम्हाला कॅनॅबिस झाडाच्या शेतीची परवानगी देऊ शकते. परंतु उद्देश काय आहे? 2 उद्देश आहेत, की तुम्हाला औद्योगिक उद्देशांसाठी कॅनॅबिसचे फायबर मिळवायचे आहे किंवा बियाणे मिळवायचे आहे किंवा तुम्हाला हॉर्टिकल्चर म्हणजे ज्याला आपण उद्यान कृषी असं म्हणतो, अशी गरज आहे, तर कॅनॅबिसच्या झाडाची शेतीची परवानगी सरकार देऊ शकते. तर कलम 13 आणि कलम 14 तुम्ही म्हणू शकता, की कलम 8चे अपवाद आहात.
कलम 13 कोका झाडांच्या संदर्भात परवानगी देत आहे की तुम्ही फ्लेवरिंग एजंट तयार करण्यासाठी कोका झाडाची शेती करू शकता. आणि कलम 14 म्हणते की कॅनॅबिससाठी तुम्ही करू शकता की तुमचा उद्देश आहे की औद्योगिक उद्देशांसाठी तुम्हाला फायबर किंवा बियाणे मिळत आहेत किंवा तुम्ही हॉर्टिकल्चरसाठी अशी गरज आहे. तर या ज्या तरतुदी आहेत तुम्ही कलम 8 ते कलम 14 पर्यंतच्या यांचाच उल्लंघनासाठी बहुतेक दंड तुम्हाला मिळतील, जे कलम 15 ते 32 पर्यंत मिळतात. काही इतर दंड देखील आहेत, जसे की कलम 21 पहा. कलम 21 निर्मित औषधांबद्दल बोलते. निर्मित औषधांची व्याख्या आपण वाचली होती. प्रिपरेशन मॅन्युफॅक्चर ड्रगची व्याख्या विभागात वाचली होती. जर तुम्ही निर्मित औषधांची संदर्भात कोणताही गुन्हा करत असाल तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 21 मध्ये आहे. जसे की हेरोईन जर जप्त केली जाते तर ती याच अंतर्गत येते. दुसरे म्हटले की सायकोट्रॉपिक सबस्टन्सची व्याख्या आपण वाचली होती. सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या व्याख्यात तुम्ही शेड्यूल किंवा अनुसूची देखील जाणून घेतली की शेड्यूलमध्ये एक यादी बनवली आहे. जर तुम्ही सायकोट्रॉपिक सबस्टन्सच्या संदर्भात मनोप्रभावी पदार्थांच्या संदर्भात कोणताही गुन्हा करत असाल तर तो देखील कलम 22 अंतर्गत दंडित होईल. त्याच प्रमाणात 3 वर्ग तुमच्या प्रमाणात दंडाच्या तरतुदी सांगितल्या आहेत. कलम 23 भारत बाहेर निर्याती किंवा हस्तांतरणासाठी दंड करतो किंवा भारतात आयात करण्याच्या संदर्भात दंडाची व्यवस्था कलम 23 मध्ये आहे. एनडीपीएस कायदा, एनडीपीएस ऍक्टच्या काही महत्वाच्या कलमांची चर्चा खालीलप्रमाणे. कलम 25 बद्दल बोलूया. कलम 25 म्हणते की जर तुम्ही आपले कोणतेही घर, कक्ष, आवार, जागा, स्थान, जीवजंतू मालक असून हे जाणून बुजून की कोणत्याही व्यक्तीद्वारे एनडीपीएस ऍक्टचा गुन्हा केला जात आहे आणि त्याला तुम्ही परवानगी दिली की हो ठीक आहे, तू माझ्या घरात गांजा ठेव, तुम्ही परवानगी दिली की तू माझ्या गाडी घेऊन जा, या एनडीपीएसच्या कंटेंटची वाहतूक कर, तर तो व्यक्ती कलम 25 अंतर्गत दंडित होईल. आणि या दंडाची व्यवस्था त्याच प्रकारे असेल जसे की तो मूळ गुन्हेगार दंडित होईल. कलम 25 देखील मेन्स रियाबद्दल बोलतो. शब्द लिहिलेला आहे, उपयोग केला जाण्याची जाणून बुजून अनुज्ञा देईल. तर हा तिसरा कलम आपल्याला मिळतो जिथे मेन्स रियाचा उल्लेख केला गेला आहे. कलम 25 मध्ये मेन्स रिया मिळाली, कलम 19 मध्ये मिळाली आणि कलम 26 मध्ये मिळाली. 3 ठिकाणी तुम्हाला मेन्स रिया ऍक्टमध्ये लिहिलेली मिळेल. बाकी ठिकाणी मेन्स रिया ऍक्टमध्ये लिहिलेली नाही. कलम 26 पाहू, जी कलम 26 आहे. कलम 26 परवानाधारक व्यक्तींबद्दल बोलतो की परवानाधारक व्यक्तींचे कोणताही सेवक आहे, त्याच्या वतीने कार्य करणारी कोणतीही व्यक्ती आणि तो परवान्याच्या अटींचं उल्लंघन करतो तर त्यासाठी दंडाची व्यवस्था कलम 26 मध्ये आहे. आणि दंडाची व्यवस्था किती आहे? 3 वर्षापर्यंतची. आणि कलम 26 मध्ये आपण एक कलम पाहिले होते की कलम 19, जिथे तुम्हाला मेन स्त्रियाची गरज होती. कलम 26 मध्ये देखील तुम्ही पाहाल इथेही मेन स्त्रियाची गरज आहे. जे तुम्हाला खालील कलम डी मध्ये शब्द मिळतील तिथे जाणून बुजून कलम सी मध्ये जाणतो आणि कलम उल्लंघनही तुम्ही कराल तर जाणून बुजून कराल इथेही मेन्स रिया एक भागाचा स्वरूपात गुन्हेगारीचा आहे. बाकी तरतुदींमध्ये तुम्हाला मेन्स रिया मिळणार नाही, पण मेन्स रिया आपल्याला मिळाली कलम 19 मध्ये, जिथे एनडीपीएस ऍक्ट मेन्स रियाबद्दल देखील गुन्हेगारीचं कंटेंट बनवले गेले आहे. दुसरे तुम्हाला मिळते कलम 26 मध्ये. कलम 27 उपभोग कन्झम्पशन बद्दल आहे की जर तुम्ही उपभोग करत असाल, 2014 मध्ये जेव्हा यात संशोधन झाले तेव्हा यावर एक आक्षेपही आला होता की आपण जो व्यक्ती ड्रग ॲडिक्ट झाला त्याला पीडित मानत आहोत, त्याच्यासाठी पुनर्व्यसनाची व्यवस्था आहे, त्याला वैद्यकीय सुविधा देत आहोत आणि एकीकडे कलम 27 त्याला दंडितही करत आहे. त्यामुळे कलम 27 हटवले जावे असे म्हटले गेले, पण ते अजूनही तसेच आहे, हटवले नाही. तर कलम 27 काय सांगते? 2 वर्गात दंडाबद्दल बोलते. एक वर्ग म्हणतो की जो कोणी स्वापक औषधं किंवा मनोप्रभावी पदार्थांचा उपयोग करेल त्याला मनोप्रभावी पदार्थाच्या क्वालिटी अनुसार दंड ठरवला जाईल. जर तो कोकेन, मॉर्फिन, डायसटाईल मॉर्फिन किंवा सरकारने कलम 27 साठी स्पेसिफाईड केलेल्या अशाच प्रकारच्या पदार्थांचे उपभोग करतो. 3 विशिष्ट पदार्थ सांगितले आहेत, कोकेन, मॉर्फिन, डायसटाईल मॉर्फिन. जर कोणताही व्यक्ती यांचे कन्झम्पशन करत असेल तर त्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा मिळू शकते. आणि या व्यतिरिक्त कोकेन, मॉर्फिन, डायसेटाईल मॉर्फिन व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्याही इतर स्वापक औषधी किंवा नार्कोटिक ड्रगचे कन्झम्पशन करत असाल तर त्यासाठी दंडाची तरतूद 6 महिन्यापर्यंतची आहे. कलम 27 मध्ये कन्झम्पशन अनुसार 2 कॅटेगरी आहेत. जर तुम्ही कोकेन, मॉर्फिन, डायसेटाईल मॉर्फिनचे कन्झम्पशन करत असाल तर 1 वर्षापर्यंतची दंडाची व्यवस्था आहे. आणि जर तुम्ही
यांच्या व्यतिरिक्त गांजाचे सेवन करत असाल, चरसचे सेवन करत असाल किंवा तुम्ही अफूचे सेवन करत असाल, तर यासाठी दंडाची व्यवस्था आहे. ती कलम 27(ब) मध्ये 6 महिन्यापर्यंतची आहे. तर कोकेन, मॉर्फिन, डायएसेटाइल मॉर्फिनच्या कन्झम्पशनसाठी त्याला जास्त गंभीर घेतले आहे आणि त्यासाठी 1 वर्षापर्यंतची जास्त दंडाची व्यवस्था आहे. आणि बाकीच्या गोष्टींना त्यांना कन्झम्पशनसाठी कमी गंभीर मानले गेलेत आणि 6 महिन्यापर्यंतची दंडाची व्यवस्था आहे. साधारणपणे जो गांजा आपल्या समाजात मिळतो, तर गांजाचे कन्झम्पशन 27(ब) मध्ये येते आणि त्यासाठी 6 महिन्यापर्यंतची दंडाची व्यवस्था आहे. कलम 27(अ). कलम 27(अ) पाहूया. याच सोबत कलम 27(अ) देखील स्वतःहून एक मोठी गंभीर धारा आहे. आपण कलम 19 पाहिले, कलम 24 पाहिले आणि त्याचसोबत कलम 27(अ). कलम 27(अ) 2 गोष्टींना थांबवते, की तुम्ही इलिसिट ट्रॅफिकिंगला फायनान्स करणार नाही. जो या एन-डी-पी-एस सबस्टन्सच्या कंटेंटचा अवैध व्यापार होत आहे, त्यांना तुम्ही फायनान्स करणार नाही किंवा तुम्ही अशा कोणत्याही आरोपीला आश्रय देणार नाही. हार्बरिंग ज्याला म्हणतात. जो या गंभीर गुन्हेगारीमध्ये गुंतलेला आहे आणि तुम्ही असे केले, इलिसिट ट्रॅफिकिंगला फायनान्स केले किंवा हार्बर केले, तर 27(अ) त्याला गंभीर गुन्हा मानते आणि म्हणते की दंड कमीत कमी 10 वर्ष असेल आणि जास्तीत जास्त 20 वर्षांचा असू शकतो. तर जिथे दंड पाहाल, ज्या गुन्ह्यासाठी दंड किमान 10 वर्ष आणि कमाल 20 वर्ष आहे, त्या सर्व गुन्ह्यांना आपण गंभीर गुन्हा मानू. कलम 19 साठी दंड किमान 10 वर्ष, कमाल 20 वर्ष. कलम 24 साठी किमान 10 वर्ष, कमाल 20 वर्ष. याच प्रकारे 27(अ) साठी देखील जी कमर्शियल क्वांटिटी आहे, त्यासाठी देखील दंडाची तरतूद वेगवेगळ्या तरतुदींमध्ये आपण पाहू, की किमान 10 वर्ष आणि कमाल 20 वर्ष आहे. तर या चारही गोष्टी तुम्ही वेगवेगळे लक्षात ठेवा. यांचा वारंवार उपयोग पुढे आपल्याला तरतुदींमध्ये मिळेल. प्रयत्न, दुष्प्रेरण आणि तयारी. कलम 28. जसे की तुम्ही बाकी आय-पी-सीमध्ये वाचले असेल, अबेटमेंट वाचले असेल, कॉन्स्पिरसी वाचली असेल, प्रयत्न वाचला असेल आणि तयारी वाचली असेल. तर इथे त्या गोष्टींना डील केले गेले. जी कलम 28 आहे ती प्रयत्नाबद्दल बोलते. जर तुम्ही अधिनियमातील कोणत्याही गुन्हेगारी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर जो दंड मिळेल तो दंड तुम्हाला या गुन्ह्यासाठी उपबंधित दंड मिळेल. आता जेव्हा तुम्ही प्रयत्नात पाहाल आय-पी-सीच्या सेक्शन 511 मध्ये, तर तिथे दंड अर्धा होत होता. मूळ गुन्हेगारीसाठी जो दंड आहे त्याचा अर्धा होत होता. पण एन-डी-पीएसच्या संबंधात नाही. एन-डी-पी-एसमध्ये जर तुम्ही एन-डी-पी-एसच्या कोणत्याही कलमाचा गुन्हा केला किंवा त्याचा प्रयत्न केला, तर दोघांसाठी दंडाची समान व्यवस्था कलम 28 मध्ये केली गेली आहे. आता आपण कलम 29 पाहू. दुष्प्रेरण आणि आपराधिक षडयंत्रासाठी. दंडाची व्यवस्था कलम 29 मध्ये केली गेली आहे. फरक हा आहे की जेव्हा आपण आय-पी-सी बद्दल बोलतो, तेव्हा तुम्ही ज्या गुन्हेगारीचं दुष्प्रेरण केले आहे, तो गुन्हा प्रत्यक्ष होत नाही, तर दंड 116 आय-पी-सी सांगते की तुम्हाला मूळ दंडाचा 1/4 दंड मिळेल. पण एन-डी-पी-एसमध्ये असे नाही. एन-डी-पी-एसमध्ये म्हटले आहे की तुम्ही षडयंत्राचा किंवा दुष्प्रेरणाच्या अनुषंगाने गुन्हा होवो वा ना होवो, तुम्हाला दंड गुन्हेगारीसाठीच मिळेल. इथे जो आय-पी-सीमध्ये डायल्यूट करून दंड कमी केला आहे, एन-डी-पी-एस ही सवलत देत नाही. ती म्हणते की दुष्प्रेरणाचा परिणामी गुन्हा होवो ना होवो, तुम्हाला काही घेणे-देणे नाही. जी कलम 19 सांगते दंड तुम्हाला त्या गुन्हेगारीसाठीच मिळेल. आपण आय-पी-सीमध्ये वाचतो तर तिथे काही गुन्हे सोडून बाकी गुन्ह्यांसाठी तयारीला दंडनीय बनवले गेले नाही. भारत सरकार युद्ध करण्याची तयारी करणे ते दंडनीय आहे. दरोडाची तयारी करणे दंडनीय आहे. तर काही गुन्हेगारीची तयारी दंडनीय बनवली गेली. पण जेव्हा तुम्ही एन-डी-पी-एस ॲक्ट वाचता, तर एन-डी-पी-एस ॲक्टचे तेच 4 गुन्हे जे गंभीर गुन्हे अधिनियम सांगत होते. कलम 19, कलम 24, कलम 27(अ) आणि कमर्शियल क्वांटिटीवाला गुन्हा. या गुन्हेगारीची तयारी दंडनीय बनवली गेली आहे. ते तुम्हाला 4ही सेक्शन माहीत असणे आवश्यक आहे. ते तुम्हाला अनेक वेळा मिळतील. गंभीर गुन्हे कोणते आहेत? एन-डी-पी-एस ॲक्टचे कलम 19 शेतकरी द्वारा गबन. कलम 27(अ) तुम्ही इलिसिट ट्रॅफिकला फायनान्स करत आहात किंवा हार्बर करत आहात किंवा तुम्ही भारताबाहेर एन-डी-पी-एसच्या कंटेंटला मिळवण्याचं आणि सप्लाय करण्याचे काम करत आहात किंवा व्यापारात गुंतलेले आहात आणि तुम्ही कोणत्याही कमर्शियल क्वांटिटीचा गुन्हा करता. या चारही बाबींना गंभीर गुन्हा मानला गेला आहे आणि या चारही बाबींच्या तयारीला देखील दंडनीय बनवले गेले आहे. आणि मग जेव्हा तुम्ही तयारीसाठी दंडनीय असाल, तेव्हा तुम्हाला जो दंड मिळेल तो काय मिळेल? जर त्या कलमांमध्ये किमान दंडाची व्यवस्था केली गेली असेल, तर किमान दंडाचा अर्धा आणि जो कमाल दंड असू शकतो त्याचा अर्धा कमाल दंडाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो. याच प्रकारे दंडाबद्दलची व्यवस्था आहे.
तर कलम 30 कोणतीही व्यक्ती कलम 19, 27 27 ब, 27 आणि गुंगीकारक औषधी द्रव्य मनोप्रभावी पदार्थाचे व्यापारी मात्रा संबंधीचे आणि त्या घटनेशी संबंधित अशा कोणत्याही शिक्षापात्र ठरेल असा अपराध ठरवणारी कोणती गोष्ट करेल किंवा करण्याचे वगळेल आणि प्रकरणाच्या परिस्थितीवरून अशा वाजवी निष्कर्ष काढला जाईल की अपराध करण्याचा आपला उद्देश पार पाडण्याचा निर्धार होता, तथापि तिच्या इच्छेपलीकडील कोणत्याही परिस्थितीमुळे तिला तास करण्यासाठी प्रतिबंधित झाल्यास ती व्यक्ती तिने असा अपराध केला असता तर तिला जी कमाल शिक्षा असल्यास झाली असती तिचे निम्म्यापेक्षा कमी नाही, पण जी अशा अपराधासाठी असलेले कमाल शिक्षेच्या निम्म्यापेक्षा शिक्षे इतकी मुदतीपर्यंत वाढवता येईल. अशा सश्रम कैदेच्या शिक्षेस आणि तसेच उपरोक्त परिस्थितीत तिला जो किमान दंड झाला असता त्याच्या निम्म्या रकमेपेक्षा कमी नाही, परंतु तिला सर्वसाधारणतः ज्या जास्तीत जास्त रकमेच्या दंडाची शिक्षा झाली असती त्याच्या निम्म्या रकमेपर्यंत वाढविता येईल इतक्या दंडाची शिक्षा होण्यास ती पात्र ठरेल. जी कलम 31 आहे ती पूर्वदोष सिद्धीबद्दल, अर्लियर कन्व्हिक्शन बद्दल बोलते. जर तुम्हाला कोणत्याही गुन्हेगारीसाठी एकदा आधीच NDPS ऍक्ट अंतर्गत दंडित केले गेले होते आणि नंतर तुम्ही पुन्हा दोषी आढळलात तर जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांदा दंड मिळेल तो किती मिळेल? मूळ गुन्हेगारीचा 1.5 पट. एकदा तुम्ही कोणत्याही गुन्हेगारीसाठी दंडित झाला आहात आणि नंतर तुम्ही पुन्हा दोषी ठरवला जाता NDPSच्या कोणत्याही गुन्हेगारीसाठी, तर तुम्हाला जो दंड मिळेल तो जास्तीत जास्त 1.5 पट असू शकतो. यात एक विनिमित विसंगती होती जी 2014 मध्ये दूर केली गेली. यापूर्वी इथे वर्धित दंड अँड हाफ असं म्हणजे याचा अर्थ असं लिहिलं होतं, म्हणूनच आता स्पष्ट केले आहे की 1.5 टाइम, आधी 1.5 असं लिहिलं होतं. तर त्याचा अर्थ अनेक वेळा असं निघत होता की तो गुन्हेगारीचा अर्धा दिला जाईल, पण त्याला 2014 मध्ये स्पष्ट केले गेले. 2014चे संशोधन इथे कलम 31च्या संबंधात झाले की जो दंड असेल तो 1.5 पट असेल. याच प्रकारे दंड जो जुर्माना देखील 1.5 पट असेल. कलम 31 मध्ये काही विशिष्ट गुन्हेगारींबद्दल बोलले जाते की जर तुम्हाला एकदा त्या 4 गंभीर गुन्हेगारीमध्ये आधीच दोषी ठरवले गेले होते, मृत्यूदंडाबद्दलही कलम 31 बोलते. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की ते मृत्यूदंडाची व्यवस्था NDPS ऍक्टमध्ये त्या 4 गुन्हेगारींसाठी कलम 19, कलम 27, कलम 24 किंवा कमर्शियल क्वांटिटीच्या संबंधात एकदा तुम्हाला दंडित केले गेले आहे तर मग काय होते की तुम्हाला एक टेबल दिली आहे. ते टेबलमध्ये सांगितलेलं आहे क्वांटिटी तुमच्याकडून पुन्हा जप्त होते. म्हणजे एकदा तुम्ही त्या 4 गंभीर गुन्हेगारींसाठी दंडित केले गेले आहात आणि नंतर तुम्ही या टेबलमध्ये सांगितलेल्या नार्कोटिक सबस्टन्सच्या संबंधित टेबलमध्ये सांगितलेल्या मात्रा किंवा त्यापेक्षा जास्त मात्राचा गुन्हेगार करता, तर जो दंड असू शकतो तो मृत्यूदंडापर्यंतचा असू शकतो. एकदा तुम्ही कलम 19, 24, 27 किंवा कमर्शियल क्वांटिटीच्या संबंधित दंडित केले गेले, नंतर तुम्ही कोणता गुन्हा केला तो या टेबलमध्ये सांगितला आहे. कलम 31 मध्ये एक टेबल बनवलेली आहे की तुमच्याकडून 10 किलोग्रामपेक्षा जास्त हापूस सापडली आणि तुमच्याकडून 1 किलोग्रामपेक्षा जास्त मॉर्फिन सापडले, तर आता तुम्हाला दंड नंतर मृत्यूदंडापर्यंतचा दिला जाऊ शकतो. आता आपण कलम 32 पाहूया. ते अवशेषी तरतुदी, रेसिड्युअरी प्रोव्हिजन ज्याला आपण म्हणतो. जी कलम 32 आहे ती अवशेषी तरतुदींबद्दल बोलते की सर्व गुन्ह्यांबद्दल विशिष्ट दंडाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला गेला. जर समजा कोणताही असा सबस्टन्स ज्यासाठी विशिष्ट तरतूद नाही, तर कलम 32 अवशेषी तरतूद आहे. ती म्हणते की जिथे तुमचे कृत्य कोणत्याही विशिष्ट तरतुदीमध्ये दंडनीय नाही तर तुम्हाला कलम 32 अंतर्गत दंडित केले जाईल आणि जो दंड असेल तो 6 महिन्यापर्यंतचा असू शकतो. आता आपण कलम 8 क ते कलम 32 समजून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण या कायद्याच्या इतर महत्त्वाच्या कलमांबद्दल आणि तरतुदींबद्दल सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.